पहिला पॅन्ट इस्त्री केली बघा मस्तपैकी. पॅन्ट इस्त्री झाल्यानंतर घेतला परत बघा शर्ट घेतला. शर्ट मग मस्तपैकी इस्त्री बिस्त्री केला बघा मस्तपैकी. मग शर्ट इस्त्री झाल्यानंतर पोहे खायला बसलो, म्हणजे सकाळचा नाश्ता करायला बसलो. नाश्ता करत करत टीव्ही बघायला आलेलो. मग काय टीव्ही बघताना मग खाली तेव्हा फोन आला गाडी आल्या म्हणून. मग काय गाडी आली, गाडीत बघा बसलो बघा आणि गेलो भावाच्या घरला. मग काय भावाच्या घरी आलो बघा. हे आहे भावाचं आपल्या घर. मग काय घरी आल्यानंतर आत गेलो. आत बनवला होता नाश्ता. मग इथे म्हटलं नाश्ता करत नाही आम्ही, घरात नाश्ता करून आलोय. हे आहे बघा आमची बारक्या बहिणीला जरा मारत होतं चेष्टेनं, तरी बी बघा चिडवत होते आम्हालाच. मग काय हो आमच्या भावाचं, ह्या भावाचं होतं आज लगीन. मग काय गाडीत बसलो बघा. मग काय जिथं कार्यालय होते तिथं पोचलो बघा. तिथं पोचल्यानंतर गाडी बीड लावून घेतली. गाडी लावल्यानंतर बघा कार्यालयामध्ये आलो. कार्यालयामध्ये आल्यानंतर मग इथे पुढं आमचे दोन भाऊ असलेले हे आलते बघा गावांवरनं. मग ह्यो बसलेला बघा पबजी खेळत. हाला म्हटलं काय आल्या पबजी खेळायला लागला. मग काय त्यात तेवढं लगेच नवरे आल्यानंतर लगेच भटजी बी आलं बघा. भटजी आल्यानंतर मग काय आम्ही गेलो देवात आलो बघा मस्तपैकी. इथे दत्ताचं मंदिर होतं. पाया पडलो बघा. पाया पडलं. मग तेवढ्यात फोन आला की येताना अगरबत्ती घेऊन ये. मग अगरबत्ती घेतली बघा. तो पण गावांमधनं भाव आलता बघा. आणि वर मग काय मागावलं बघा. हे माझं 2 बारकं भाऊ आहेत. ते लागले फोटो काढायला हातात तरवार घेऊन. मग काय फोटो बिटो काढून झालं. पुढं आल्यावर मला लावलं तांदूळ. मग काय तांदूळ वाटल्यानंतर झालं बघा लगीन मस्तपैकी. मग काय जेवल्यानंतर लगेच फोटो काढायला आलो बघा. फोटो बिटो भावाने आम्ही सगळे मोबाईलवरून भावानं फोटो काढले. मग काय मस्तपैकी बघा नवऱ्याला जेवायला वाढलं. जेवून झाल्यानंतर मग काय गाडी काढल्या बघा. आपापल्या गाड्या काढल्यानंतर मग काय चाललो बघा मस्तपैकी घरला आल्यानंतर मग काय घरला आलो आणि मस्तपैकी संध्याकाळी केलं तर बघा डॉल्बीचं नियोजन. मग काय डॉल्बी लावलं बघा आणि सगळी पोरं लागलेली नाचायला मस्तपैकी झंगाडून.